आपल्या भारत मातेने अनेक वीरांना जन्म दिला आहे आणि त्यांच्या जन्माने आपली मातृभूमी पावन झाली आहे. आपण महाराजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या इतिहासाची माहिती जाणून घेऊया. छत्रपती शिवाजी महाराज भोसले हे महान भारतीय राजा आणि रणनीतिकार होते. महाराजांनी 1674 मध्ये पश्चिम भारतात मराठा साम्राज्याचा पाया घातला. त्यासाठी महाराजांना मुघल साम्राज्याचा राजा औरंगजेबशी लढावे लागले. एवढेच नाही तर विजापूरला आदिलशहा आणि इंग्रजांशीही लढावे लागले. 1674 मध्ये रायगड येथे महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि ते मराठा साम्राज्याचे छत्रपती झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या शिस्तबद्ध आणि सुव्यवस्थित प्रशासकीय घटकांच्या मदतीने एक कार्यक्षम प्रगतशील प्रशासन स्थापन केले. त्यांनी युद्धशास्त्रात अनेक नवनवीन शोध लावले आणि गनिमी कावा युद्धाची एक नवीन शैली शिवसूत्र विकसित केले. त्यांनी प्राचीन हिंदू राजकीय व्यवस्था आणि न्यायालयीन शिष्टाचाराचे पुनरुज्जीवन केले. छत्रपती शिवाजी महाराज हे भारताचे महान योद्धे होते. ते मराठा साम्राज्याचे राजाही होते. महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. महाराजांचे वडील शहाजी भोसले हे विजापूर येथील सुलतानाच्या सैन्यात सेनापती होते आणि महाराजांच्या आई जिजाबाई या जाधव कुळात जन्मलेल्या प्रतिभावान स्त्री होत्या. असे म्हटले जाते की जिजाबाईंनी शिवाई देवीला तिला बलवान पुत्र देण्यास सांगितले. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी ठेवले गेले. छत्रपती शिवाजी महाराजांचे चारित्र्य त्यांच्या पालकांसारखे होते. महाराजांवर त्यांच्या पालकांचा खूप प्रभाव होता. त्यांचे बालपण त्यांच्या आईच्या मार्गदर्शनाखाली गेले. त्यांची आई जिजाबाई यांनी महाराजांना राजकारण आणि युद्धाचे प्रशिक्षण दिले. तसेच परकीय शक्तीवर हल्ला करण्यासाठी आवश्यक असलेल्या शिस्तीचे प्रशिक्षण दिले. त्यांनी महाराजांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आणि त्यांना युद्धकलेचे शिक्षण दिले. एवढ्या लहान वयातही महाराजांना हा सारा प्रसंग समजू लागला होता. त्यांच्या हृदयात स्वराज्याची ज्योत पेटली. त्यांना स्वतःचे राज्य उभे करायचे होते. महाराजांना आपल्या राज्याला स्वातंत्र्य मिळवायचे होते. महाराजांसोबत काही शूर आणि खरे मित्रही होते, ज्यांनी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी मदत केली. महाराजांचा जन्म शिवनेरी येथे झाला. शिवनेरी सोबतच त्यांचे बालपण माहुली आणि पुण्यात गेले. शहाजी महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्राचा कारभार छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाबाई यांच्याकडे सोपवून त्यांना पुण्याला पाठवले. जहांगीरी व्यवस्था दादाजी कोंडदेव आणि शहाजी राजांनी नियुक्त केलेल्या काही निष्ठावंत सरदारांची देखरेख करत असे. आई जिजाबाईप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांमध्येही कणखरपणा, देशप्रेम आणि कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्याचे ध्येय होते. या गुणामुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले. आईकडून मिळालेली शिकवण आणि प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्रेरित करत असे. स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य. आपल्या स्वराज्याचे रक्षण करायचे असेल तर किल्ले हवेत असे महाराजांना वाटत असे. हे त्यांना लहान वयातच कळले. दादोजी कोंडदेव यांच्या मृत्यूनंतर आता संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांवर होती. त्यांनी हळूहळू किल्ले काबीज करण्यासाठी अनेक मोहिमा राबवल्या आणि त्या यशस्वीपणे पूर्ण केल्या. त्यांनी त्यांच्या वयातील शूर तरुणांना एकत्र केले आणि देशपांडे, देशमुख इत्यादींशीही त्यांचे वेगळे संबंध होते. महाराजांनी हळूहळू पुण्याच्या आजूबाजूचे काही उद्ध्वस्त किल्ले आणि डोंगर काबीज करण्यास सुरुवात केली.
तोरणा किल्ला हा महाराजांचा पहिला काबीज केलेला किल्ला होता. त्यानंतर त्यांनी राजगड आणि हळूहळू एकूण 360 किल्ले ताब्यात घेतले. त्यांना तानाजी मालसुरे, नेताजी पालकर, कान्होजी जेधे, येसाजी कंक, बाजी प्रभू देशपांडे, बाजी पासलकर आदी दिग्गज व्यक्तींची साथ होती. रायरेश्वर किल्ला स्वराज्याच्या शक्तीचा साक्षीदार आहे. याच गडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली. ते फक्त 16 वर्षाचे असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वर किल्ल्यावर स्वराज्य तोरण बांधले. हिंदवी स्वराज्य स्थापन करून इच्छिणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शूर तरुणांचा एक गट तयार केला, ज्याला त्यांनी मावळा असे नाव दिले. या मुठभर मावळ्यांच्या मदतीने त्यांच्यात धर्मप्रेम निर्माण करून त्यांच्याशी लढा दिला. स्वराज्याची संकल्पना शिकवली आणि समजावून सांगितले. हिंदवी स्वराज्यासाठी मावळ्यांनी आपले रक्त सांडले. अवघ्या 50 वर्षाच्या कालावधीत त्यांनी विजापूर आणि दिल्लीच्या राजांना आपल्यापुढे झुकवले. महाराजांनी रायरेश्वर किल्ल्यावर हिंदवी स्वराज्य स्थापनेची घोषणा केली. त्यांचा राज्याभिषेक केला. हिंदू धर्माला हक्काचा राजा मिळाला. राज्यातील जनता छत्रपती शिवाजी महाराजांना आपले भविष्य सांगू लागली. महाराजांनी हिंदू धर्मातील वेद, पुराणे आणि मंदिरे यांचे रक्षण केले आणि वयाच्या 16व्या वर्षी महाराजांनी 27 एप्रिल रोजी कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालसुरे, नरस प्रभू गुप्ते, सोनपंत डबीर, सूर्याजी मालसुरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे यांच्यासह रायरेश्वर मंदिरात जाऊन स्वराज्याची शपथ घेतली.